मऊ मऊ गरम गरम गुरगुट्या भात, त्याच्यावर भरपूर साजूक तूप आणि खमंग मेतकूट. आई ग, किती भारी ना. आणि काय माहिती, मेतकूट म्हटलं की मला ते आपल्या आजीचे असे थरथरते हात, पणजीचे सुरकुतलेले हात समोर दिसतात. काय माहिती, पण मेतकूट आणि आजीचं काहीतरी एक वेगळंच नातं आहे. त्या थरथरत्या हातांनी केलेलं मेतकूट किती जबरदस्त प्रेमाची ऊब असते ना त्यामध्ये. तसं तर मेतकूट बघायला गेलं ना तर साधारण एक 200-250 वर्षांची रेसिपी असेल. पण आपल्या आजा पणजा किती हुशार होता हे यावरून कळतं की बघा ना, जिभेचे चोचलेही पुरवले जायचे, तीही पौष्टिकता राखून. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे खमंग मेतकूट. पण बऱ्याचदा काय होतं, कुणाला या पारंपरिक रेसिपीज माहिती नसतात, कोणाला पद्धत माहिती नाही, कोणाला प्रमाण माहिती नसतं आणि आपण सरळ ते बाजारातून विकत आणतो. पण त्या बाजारात आयत्या मिळणाऱ्या मेतकुटाला आपल्या आजीच्या हातचा उबदारपणा असतो का हो? अजिबात नाही. म्हणूनच सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण करतोय आजी आणि पणजीची रेसिपी खमंग मेतकूट. तसं तर संपूर्ण महाराष्ट्रभर मेतकूट खूप वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. प्रमाण वेगळं असतं, कुणाकडे तांदूळ जास्त असतात, कुणाकडे डाळी जास्त असतात. आज इथं मी तुम्हाला माझ्या आजीची रेसिपी शेअर करणार आहे. चला करूयात. तर मेतकुटासाठी साहित्य काय प्रमाणात घेतलं ते आधी बघूयात. तर इथं मी घेतली आहे 1 कप फुटाण्याची डाळ. फुटाण्याची डाळ वापरायची नसेल तर तुम्ही याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये हरभऱ्याची डाळ वापरू शकता. त्याचबरोबर घेतले 3 टेबलस्पून तांदूळ, 2 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, 2 टेबलस्पून उडदाची डाळ, 2 टेबलस्पून पिवळी मूग डाळ, अर्धा ते पाऊण चमचा हिंग घेतला आहे. हिंग मेतकुटामध्ये जेवढा जास्त तेवढा चांगला लागतो. अर्धा टीस्पून सुंठ पावडर घेतली आहे. 1 टीस्पून हळद लागेल, 1 टीस्पून मीठ लागणार आहे. त्याचबरोबर चवी वाढवण्यासाठी आपण घेतलेत 1 चमचा जिरं, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा मेथी दाणा, 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या. बस एवढंच सामान लागणार आहे. आता मेतकुटामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही जणांकडे प्रमाण थोडाफार बदलतं. जसं की काही जणांकडे तांदूळ जास्त वापरतात आणि सगळ्या डाळी थोड्या थोड्या घेतल्या जातात. पण इथं आपण फुटाण्याची डाळ जास्त घेतलेली आणि तांदूळ कमी वापरलेत. तुम्ही जे पाहिजे ना तसं प्रमाण घेऊ शकता. फक्त हे सगळं व्यवस्थित भाजता आलं पाहिजे. एकदम खमंग भाजायचं म्हणजे मेतकुटाला चव चांगली येते. आता सगळं साहित्य भाजायचं आहे. त्यासाठी कढई चालू केली आहे. आता हे साहित्य भाजत असताना सगळं एकत्र घालून चालत नाही. प्रत्येक पदार्थाला तेवढा वेळ द्यायलाच लागतो. जर तुम्ही सगळं एकत्र भाजलं ना तर एखादा पदार्थ कच्चा राहतो, एखादा करपतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तांदूळ भाजून घ्यायचे. तर जाड तळाची कढई घेतली आहे, त्यामध्ये घ्यायचे आहेत तांदूळ. आता हे तांदूळ आपल्याला मंद आचेवर असे थोडेसे पांढरट होईपर्यंत किंवा असा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे. तर हे बघा, तांदूळ अगदी 2-3 मिनिटातच मस्त भाजलेले आहेत. असे मगाशीपेक्षा पांढरट दिसत आहेत, फुललेले आहेत, छान खुसखुशीत झालेत. आता तुम्ही म्हणाल खुसखुशीत कसं ओळखायचं, तर एक तांदूळ खाऊन बघायचा. तो कडक न लागता असा थोडासा खुसखुशीत लागतो, पटकन चावला जातो. तांदूळ भाजून झालेले आहेत. आता इथं मी काय केलं आहे, एका ताटावर कॉटनचं कापड अंथरलं आहे. त्याच्यावर आपल्याला हे सगळं भाजलेलं धान्य काढून घ्यायचं आहे. याचं कारण म्हणजे धान्य आपण डायरेक्ट ताटात काढलं ना की त्याला वाफ धरते आणि ते ओलं होतं, म्हणून असं कापड घ्यायचं. तांदूळ भाजून झाले. आता भाजूयात हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळसुद्धा मंद आचेवर हलका वास येईपर्यंत आणि डाग येईपर्यंत भाजून घ्यायची. तर हे बघा, चण्याची डाळसुद्धा 2 मिनटं असे छान डाग येईपर्यंत भाजली गेली आहे. तांदळामध्येच काढून घेऊ. आता गॅस कमीच ठेवायचा आहे. यामध्ये घालूयात उडदाची डाळ आणि मुगाची डाळ. आता तुम्ही म्हणाल हे दोन्ही एकत्र का भाजायचं, चण्याची डाळीसोबतच का भाजलं नाही? याचं कारण म्हणजे चण्याची डाळ मोठी असते, ती भाजायला वेळ घेते आणि या दोन्ही डाळी एकसारख्या साईजच्या आहेत ना, त्यामुळे त्या एकत्र भाजल्या तरी व्यवस्थित भाजल्या जातात. आता या दोन्हीलाही मंद आचेवर असंच हलके डाग येईपर्यंत भाजूयात. लक्षात घ्या, धान्य मोठ्या आचेवर भाजायचं नाही, नाहीतर मेतकुटाला करपट चव येते. तर हे बघा, दोन्ही डाळी छान भाजल्या गेल्यात. एक 3-4 मिनिट लागले आणि छान गुलाबी रंग आलाय, मस्त वास येतोय. याला पण काढून घेऊ. तर या डाळी पण भाजून झालेल्या आहेत. आता उरलेलं साहित्य भाजायचं. तर सगळ्यात शेवटी आपण घालतोय फुटाण्याची डाळ. ही आधीपासूनच भाजलेली असते, त्यामुळे आपल्याला खूप भाजण्याची गरज नाही आहे. यासोबतच घालूयात जिरं, काळी मिरीचे दाणे,
मेथीदाणा आणि लाल सुक्या मिरच्या. हे साहित्य आपण एकत्र का भाजतोय, कारण हे साहित्य आपल्याला खूप भाजायचं नाही. डाळ आधीच भाजलेली आहे, फक्त गरम करायची आहे आणि जिरं मिरची भाजायला फार वेळ घेत नाही. त्यामुळे आता हे सगळं एकत्र केलं आहे, मंद आचेवर 1-2 मिनिटांसाठी गरम करून घेऊ. तर हे सगळं साहित्य आपण 2 मिनिटांसाठी गरम केलं आहे. गॅस बंद करूयात. आता या गरम कढईमध्येच आपल्याला बाकीचे पावडर मसाले घालायचे आहेत. मीठ घालायचं आहे, सुंठ पावडर, हळद आणि हिंग. हे आपण उशिरा का घातले आणि गॅस बंद करून का घातले, कारण ते करपू नयेत म्हणून. पण फक्त गरम करून घ्यायचे, म्हणजे त्याचा कच्चेपणा, त्यातलं मॉइश्चर निघून जातं. हे पावडर मसाले घातले, याला थोड्या वेळासाठी मिक्स करून घ्यायचं. हे चांगले गरम झालेले आहेत. आता हे सगळं भाजलेलं साहित्य या डाळी आणि तांदळामध्ये काढून घेऊ. तर आपण हे सगळं एका ताटामध्ये काढून घेतलं आहे. आता याला असंच पसरवून घेऊयात आणि एक 15-20 मिनटं फॅनखाली ठेवून गार करून घेऊ. तर हे बघा 10-15 मिनटामध्ये हे व्यवस्थित गार झालेलं आहे. आता याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे. मेथकूट एकदम असं पिठासारखं बारीक करायचं नाही, थोडंसं रवाळ ठेवायचं, म्हणजे चांगलं लागतं. थोडं थोडं करून आपण याला बारीक वाटून घेऊ. तर आपलं मेथकूट दळून झालेलं आहे आणि हे बघा कसलं भारी दिसतंय. मस्त घमघमाट सुटला आहे आणि एकदम खमंग झालं आहे, ते त्या घमघमाटावरूनच समजतंय. तर हे मेथकूट तुम्ही एकदा केलं की गार होऊ द्या. गार झाल्यानंतर हवाबंद कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा किंवा डब्यामध्ये भरून ठेवा. महिनाभर टिकतं, पाहिजे तेव्हा खाऊ शकता. आता हे खायचं कसं, तर मस्त असा मऊ मऊ गुरगुट्या भात करायचा. इंद्रायणीचा असेल ना तर अजून भारी. इंद्रायणीचा तो असा मस्त सुवासिक असा गरमागरम भात, त्याच्यावर भरपूर साजूक तूप आणि तोंडी लावण्यासाठी मेथकूट. इतकं भारी लागतं ना, याच्याहून दुसरं सुख नाही. बऱ्याच जणांकडे मेथकूट भडंगमध्ये टाकून खातात. खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुमच्याकडे काही वेगळ्या पद्धती असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अजून एक प्रश्न आहे, याला मेथकूट का म्हणतात? तुम्हाला जर याचं उत्तर माहिती असेल तर ते सुद्धा मला लिहून कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.